श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला अकोल्यामध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ तृप्ती देसाई या स्वामीभक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहर आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वामींची भक्ती करतो, जेव्हा जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपण सेवेत येतो, तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार करतात आणि भक्तांच्या आयुष्यात असणारी दुःख कशी दूर करतात, हे प्रत्येक स्वामी भक्ताला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझे त्रिवार वंदन आणि या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा मानाचा मुजरा. मी तृप्ती देसाई, मी अकोल्यात राहते. खरं तर असंख्य वर्ष मी स्वामींच्या सेवेत आहे. 2019मध्ये माझं पहिलं स्वप्न स्वामींच्या कृपेने पूर्ण झालं. माझी खूप इच्छा होती की आपण गव्हर्मेंट जॉबला असावं. खरं तर माझं एज्युकेशन हे MCOM झालं आहे आणि मग त्यामुळे मी बँकिंग क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इच्छुक होती. त्यासाठी मी असंख्य प्रयत्न करत होती. मी अभ्यास करायचे, एक्झाम द्यायचे. 3 वेळा एक्झाम दिल्या, 3ही वेळा मी नापास झाले आणि त्याच वेळी मला स्वामी भेटले. अगदी सकाळची वेळ होती. मी चहा बनवत होती, आई भाकरी भाजत होती. तितक्यातच आमच्या दारामध्ये एक ऋषीमुनी आले, ज्याने भगवे वस्त्र परिधान केले होते. अगदी सकाळी सकाळी, मार्गशीर्ष महिना होता, त्या दिवशी गुरुवारच होता. दाराची बेल वाजली, दरवाजा उघडला. ऋषीमुनी माझ्यासमोर उभे होते. माझ्याकडे बघून त्यांनी स्मित हास्य केले. मी त्यांना घरात बोलावले. आई म्हणाले की ऋषीमुनी आलेत, काही धान्य दे, थोडा चहा दे आणि दक्षिणा दे. अगदी तसंच मी त्यांना दक्षिणा दिली, चहा दिला. जेव्हा ते घरातून जात होते तेव्हा मात्र त्यांनी मला सांगितले, तुझी स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत, ती सत्यात उतरणार आहेत. तुझ्यावर स्वामी महाराजांची कृपा आहे. तू एकदा अक्कलकोटला जाऊन ये आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर. सहजच ते ऋषीमुनी मला हे सांगून निघून गेले. खरं तर मला सुरुवातीला हे असंच वाटलं, पण जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा काही वेळात ज्या ठिकाणी ते बसले होते तिथे चक्क चंदनाचा सुगंध येत होता. ज्या ठिकाणी त्यांनी पाय ठेवले होते त्याच ठिकाणी चंदन स्वरूपाने त्यांची पाऊले उमटली होती. आणि मग तेव्हा आम्हाला कळाले की हे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे अवतार होते. मग अगदी 8 दिवसांमध्येच आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन झालं. खूप सुंदर, अत्यंत सुखाचा तो दिवस होता, कारण त्या दिवशीही स्वामींचे बरेच संकेत मिळाले. मग तिथून मी, माझी आई, माझे बाबा आणि माझा मोठा भाऊ आम्ही सगळेच स्वामींची सेवा करू लागलो. त्या वर्षी पुन्हा एकदा मी शेवटची 4थ्यांदा ही एक्झाम देत होते आणि यावेळी माझं सिलेक्शन झालं. मी सरकारी नोकरीला लागले.
शेवटी 3 प्रयत्नानंतर स्वामी कृपेने मला यश मिळालं. जसं त्या ऋषीमुनींनी सांगितलं तसंच घडलं आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. मग तिथून मी खूप स्वामी सेवा करायचे. पुढच्या 2 वर्षांमध्ये माझं लग्न झालं. लग्नसुद्धा अत्यंत चांगल्या मुलासोबत झालं. तो एका गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिक्षक होता. घरातले सगळे लोक चांगले होते. त्यामुळे माझं सासर हे मला लाभदायक होतं. 2022 सुरू होतं. कोरोनाचा कालावधी सगळ्या जगभर पसरला होता. सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण जग तेव्हा ठप्प होतं. त्याच वेळात माझ्या मनात आलं की अक्कलकोटला जाऊयात. तेव्हा थोडासा कोरोना कमी झाला होता. ठरल्याप्रमाणे मी, माझे पती, माझी सासू आणि माझी मम्मी आम्ही चौघेही अक्कलकोटला गेलो. मंदिरं बंद होती, पण त्या दिवशी नशिबाने त्या स्वामींच्या मंदिरामध्ये एक मोठे मंत्री येणार होते आणि त्यानिमित्ताने 2 तास मंदिर हे खुले राहणार होते. अगदी योगायोगाने स्वामींची आणि माझी भेट झाली आणि माझं दर्शन झालं. तिथून परतत असताना मी स्वामींची एक सुंदर रेखी बसणारी मूर्ती माझ्या सासरी आणली. आता या स्वामींच्या मूर्तीवरती मी प्रत्येक गुरुवारी अभिषेक घालायचे. सकाळी खरं तर 9 वाजता मी घरातून बाहेर जायचे. संध्याकाळी 6 वाजता मी ऑफिस सुटल्यावर घरी यायचे. मात्र गुरुवार असल्यावर मी पहाटे 4 वाजता उठायचे. घरातलं आवरून स्वामींच्या मूर्तीवरती न चुकता अभिषेक घालायचे. नित्यनियमाने माझं हे सर्व सुरू होतं. त्यानंतर 2 वर्ष अशीच निघून गेली. आत्ताच 2025 सुरू होतं आणि तेव्हा मनात आलं की आपण 11 गुरुवारांचं व्रत करूया. कुठली इच्छा किंवा काही असं काहीच नाही, फक्त मनात आलं म्हणून गुरुवारांचं व्रत सुरू केलं. 6 गुरुवार पूर्ण झाले. 7वा गुरुवार होता. त्या गुरुवारी थोडी घाईच होती कारण ऑफिसमध्ये बरीच कामं होती. त्या दिवशी मला थोडंसं लवकरच पोचायचं होतं. घाईघाईमध्ये मी सगळं आवरत होती आणि तितक्यातच मी चुकून गंधाऐवजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कपाळाला कुंकू लावलं. महाराजांना कुंकू आवडत नाही, त्यांना कुंकू चालत नाही हे मला माहिती होतं. पण अष्टगंध लावण्याऐवजी चुकून मी त्या गडबडीमध्ये महाराजांना कुंकू लावलं आणि तुम्हाला सांगते पुढच्या 5 मिनिटांमध्येच स्वामींची मूर्ती माझ्या हातातून खाली पडली आणि स्वामींचं ते डोकं धडापासून वेगळं झालं. माझं अंग कापू लागलं. मला काहीच कळेना. अंगावरती अक्षरशः शहार येत होते. संपूर्ण अंगावर घाम साठला होता. त्या क्षणात मला चक्करसुद्धा आली. कारण इतकी वर्ष पूजलेली जपलेली ही स्वामींची मूर्ती आज अशी तुटली. मला सहन होत नव्हतं. मला काय करावं काही सुचत नव्हतं. मी बराच वेळ रडत होते आणि मग त्यामुळे मी ऑफिसलासुद्धा गेले नाही. माझ्या कलिक लोकांना मी सांगितलं माझी तब्येत बरी नाही, काही केलं मी आज येऊ शकणार नाही. एवढा एकच निरोप दिला. मोबाईल स्विच ऑफ केला आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी घरात बसले. माझे पती मला म्हणाले जास्त विचार करू नको, कधी कधी घडतं असतं पण असं काही होणार नाही. तू काळजी नको करूस, तू मनापासून स्वामींचं करतेस तर त्यांच्यावर विश्वास ठेव. पण माझं मन मानत नव्हतं. शेवटी माझे पती हे त्याचवेळी मार्केटमध्ये गेले आणि तिथून त्यांनी स्वामींची मूर्ती आणली आणि ती मूर्ती देवघरात ठेवली. माझे पती म्हणाले बघ मी स्वामीची सुंदर मूर्ती आणली आहे आणि ही पंचधातूची आहे, जरी चुकून कधी पडली तरी ती फुटणार नाही. ताई म्हणतात तरीही माझं मन मानत नव्हतं. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. शेवटी तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी मला अजून त्रास होऊ लागला कारण गुरुवारच्या दिवशी हे घडलं. त्यामुळे खूप ट्रेस घेतला. मला ॲसिडिटी झाली. इतकंच नाही, मला हायपर मायग्रेनचा त्रास सुरू झाला, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी दिवसभर माझं डोकं जड झालं होतं. माझ्या अंगात ताप भरला होता. मग मी शुक्रवारीसुद्धा जॉबवर गेले नाही. आता शुक्रवार कसा तरी निघून गेला. शनिवारी मात्र मला काहीही करून बँकेत पोहोचणं महत्त्वाचं होतं कारण तिथल्या काही कागदपत्रांवरती माझ्या सिग्नेचर हव्या होत्या. ताई म्हणतात शनिवारी ठरल्याप्रमाणे मी ऑफिसला गेले, पण ज्या कागदपत्रांवरती मला सह्या करायच्या होत्या, जे चेक पास करायचे होते, ते ऑलरेडी सगळं काम झालं होतं. मग शनिवारीसुद्धा संध्याकाळी मी बँकेतून घरी आले. रविवार निघून गेला आणि सोमवारचा दिवस आला. सोमवारी
बरोबर 9:30 वाजता मी माझ्या ब्रँचमध्ये पोहोचले आणि 11:30 वाजता आमच्या ब्रँचमध्ये पोलिसांचं एक पथक आलं. खरं तर हे काय आहे, काय घडतंय काहीही कळेना. मला तर काहीच समजेना. त्यावेळी तिथली मॅनेजर मी होते, त्यामुळे ते पोलीस धाडकन माझ्या केबिनमध्ये आले. जेव्हा त्यांनी माझी चौकशी केली तेव्हा मला त्यांच्या चौकशीतून कळाले की आपल्या बँकेमध्ये 50 कोटींचा उलाढाल झालेला आहे आणि हा पूर्ण फ्रॉड आहे. मग त्यानंतर त्यांनी सगळ्या स्टाफची चौकशी केली आणि मग त्याच वेळी आमच्याच ऑफिसमधले 2 लोक हे आरोपी निघाले. बरोबर गुरुवारच्याच दिवशी त्या लोकांनी हा फ्रॉड केला होता. कदाचित त्यावेळेस मी तिथे असते तर त्यांनी खोटं बोलून माझ्याकडनं सिग्नेचर घेतल्या असत्या आणि त्या क्षणी त्या फ्रॉडमध्ये मी अटकले असते. तेव्हा माझी चौकशी झाली, त्यामध्ये माझी कुठलीही सिग्नेचर काहीच नव्हतं, त्यामुळे मी वाचली. मात्र ज्या लोकांनी ज्या दोघांनी ऑफिसमध्ये फ्रॉड केला होता आणि त्याला मदत करणारे अजून दोघे जण होते, त्यांना पोलिसांनी अरेस्ट केली. मग संध्याकाळी घरी गेल्यावर सगळी हकीकत माझ्या पतीला सांगितली आणि सांगता सांगता मला कुठेतरी कळाले हा फ्रॉड बरोबर गुरुवारी झाला होता. त्या दिवशी मी तिथे असते तर कदाचित यांनी न कळत खोटं बोलून माझ्याकडनं ते घडवून घेतलं असतं. म्हणूनच त्या दिवशी येणारं हे संकट माझ्या स्वामींना कळालं. स्वामींची मान, स्वामींचं डोकं खाली तुटून पडलं. कदाचित तो सीन झाला नसता, ती घटना घडली नसते तर मी ऑफिसमध्ये गेली असती. पण स्वामींनी या सगळ्या गोष्टींनी मला अडवून ठेवलं. स्वामींनी मला घरात ठेवलं, ज्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून मी मात्र लांब राहिले. मग तेव्हा स्वामी किती साक्षात आहेत हे मला कळालं, कारण स्वामींनी स्वतः मला इतक्या मोठ्या भयानक फ्रॉडमधून वाचवलं. आता या घटनेला जवळपास 8 महिने उलटून गेलेले आहेत. फ्रॉड केलेले लोक अजूनसुद्धा लॉकअपमध्ये बंद आहेत. नोकरीही गेली आणि सर्व काही गेलं. कदाचित जर तिथे खोटं बोलून चुकून त्यांनी माझी सिग्नेचर घेतली असती तर आज मी सुद्धा त्यांच्यासोबत तिकडे असती. पण स्वामींनी मला वाचवलं. मला वाचवायला साक्षात स्वामीच आले. खरंच स्वामी माझ्यावर आलेलं संकट स्वतःवर घेतलं, स्वतः तुटून पडले, मात्र माझं संरक्षण केलं. ही स्वामी सेवा, ही स्वामी लीला अत्यंत अघटित आहे हे मला तेव्हा कळून चुकलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.